नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आवळा कँडी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर ही जी आवळा कँडी आहे ती अगदी वर्षभर टिकते आणि खायला सुद्धा खूपच चांगली असते. कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तसेच आपले केसांच्या ज्या समस्या असतात ते आवळा खाल्ल्याने कमी होतात आणि चेहऱ्यावर जर काही डाग वगैरे असतील तर ते सुद्धा आवळा खाल्ल्याने कमी होतात. तर अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आज आपण बघणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघा मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये आवळा घेतलेला आहे. तर आवळे जे आहेत ते आपल्याला अगदी चांगले आणि स्वच्छ आवळे घ्यायचे आहेत. म्हणजेच आवळ्याला कुठेही डाग असले नाहीत पाहिजे. तर बघा इथे आपण अगदी चांगले असे आवळे निवडून घेतलेले आहेत. आणि आता हे जे आवळे आहेत ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत. कारण हे जे आवळे असतात ते रोडवरती असतात. कारण बऱ्याच प्रकारची धूळ, माती वगैरे बसलेली असते म्हणून आपण ते एकदम स्वच्छ असे धुवून घेणार आहेत. इथे मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये आवळे बनवत आहे. म्हणजे आवळ्याची कँडी बनवणार आहे. तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आवळा कँडी बनवू शकता. आता आवळे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथे मी लगेचच कुकरमध्ये हे टाकून घेणार आहेत. आता माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये जास्त आवळे आहेत म्हणून मी हे कुकरमध्ये उकडून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे कमी आवळे असतील तर तुम्ही हे चाळणीमध्ये वाफवून सुद्धा घेऊ शकता. आता आवळे स्वच्छ धुवून झाले की आपण ते कुकरमध्ये टाकून घेणार आहेत. आणि आता त्यामध्ये एक ते दीड तांब्या आपण पाणी टाकून घेणार आहेत. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. तर यापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त वेळ हे आवळे शिजवून घ्यायचे नाहीत. तर आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि अगदी हाय फ्लेमवर आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तर बघा गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला फक्त हाय फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे. यापेक्षा आपल्याला जास्त वेळ सुद्धा कुकरमध्ये हे आवळे ठेवायचे नाही. जर तुम्ही जास्त वेळ जर असं ठेवलात तर जे आवळे आहेत ते अगदी मऊ शिजले जातात आणि आपली आवळा कँडी जी आहे ती अगदी व्यवस्थित होणार नाही. तर बघा मी एकच शिट्टी केलेली आहे आणि लगेच आपण कुकरची वाफ घालवून घेतली. तर आवळे सुद्धा आता आपले छान असे शिजलेले आहेत. तर आवळे शिजलेत की नाही ते चेक कसं करायचं? तर बघा आता एक आवळा मी घेतलेला आहे आणि त्याचे जे पाकळ्या आहेत त्या सुद्धा आता अलग झालेल्या आहेत. म्हणजे आपला आवळा जो आहे तो आता छान असा शिजलेला आहे. आता हे आवळे जे आहे ते मी एका मोठ्या टोपामध्ये काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर कमी प्रमाणात आवळा असेल तर तुम्ही इथे वाफेवर सुद्धा हे बनवू शकता. पण मी भरपूर प्रमाणात बनवत आहे म्हणून हे मी कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे. आता सर्व आवळे जे आहेत ते आपण एका टोपामध्ये काढून घेतले आहेत आणि आता याच्या पाकळ्या आपण अलग करून घेणार आहेत. आता जे आपण आवळा शिजवलेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही. तर ते पाणी जे आहे ते तुम्ही हेअर स्प्रे म्हणून सुद्धा वापरू शकता. आता बघा इथे आपण सर्व जे आवळा आहे त्याच्या अशा प्रकारे पाकळ्या करून घेणार आहेत. तर एक 3 ते 4 आवळ्याच्या मी तुम्हाला अशा पाकळ्या करून दाखवलेल्या आहेत. तर बाकीच्या सुद्धा आवळ्याच्या आपण अशाच प्रकारे सर्व ज्या पाकळ्या आहेत ते काढून घेतलेल्या आहेत. तर इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्येच या आवळ्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. तुम्ही हवं तर एक मोठी काचेची भरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा हे मुरूत ठेवू शकता किंवा एखादे प्लास्टिकची जर भरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता यामध्ये मी अगदी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे. आणि इथे आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतले होते म्हणून आपण 2 किलोच्याच प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे. आता जर तुम्हाला गुळाची कँडी बनवायची नसेल तर तुम्ही इथे साखरेची सुद्धा कँडी बनवू शकता. पण जेवढे आवळे घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर वापरायची आहे. आणि गूळ जो आहे तो मी अगदी बारीक असा किसून घेतलेला आहे. इथे आपण काळा गूळ वापरलेला आहे. तर साखरेऐवजी गुळाची कँडी तुम्ही बनवू शकता. कारण गुळाची कँडी जर बनवली
तर जर कोणी घरामध्ये डायबिटीजचा पेशंट असेल तर त्यालासुद्धा ही खायला खूपच चांगली असते. आता आवळा टाकलेला आहे, तर त्यावर आता मी सर्व हा जो गूळ आहे तो टाकून घेणार आहे. बऱ्याचदा आपण असा आवळा खाऊ वाटत नाही, तर तुम्ही अशा प्रकारची जर कँडी बनवून ठेवली, तर ती आपण दिवसातून 1 ते 2 वेळा सुद्धा खाल्लेली चांगली असते. तर आता सर्व गूळ जो आहे तो आपण या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या आवळ्यामध्ये हा गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला केसांच्या समस्या असतील, केस गळती जर तुम्हाला थांबवायची असेल, तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोज जर 2 ते 3 वेळेस असा आवळा खाल्ला, तर केस गळतीसुद्धा कमी होते आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ग्लो येऊ शकतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तर बघा इथे आपण गूळ जो आहे तो पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा मिक्स करून घेतलेला जो आहे तो आपल्याला एक कमीत कमी 2 ते 3 दिवस हे असंच ठेवायचं आहे. पण 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे, तर आपल्याला रोज दिवसातून 2 वेळेस हे जे गुळामध्ये आपण कालवलेला आवळा आहे, तो आपल्याला मिक्स करायचा आहे. जर तुम्ही हे झाकण लावून असंच ठेवलं, तर बुरशीसुद्धा येऊ शकते. तर आपण बघा हे रात्री ठेवलं होतं, तर सकाळी उघडून बघितलं, तर गुळाचं जे आहे ते पूर्णपणे पाणी झालेलं आहे. म्हणजे गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत. तर हे असंच आपल्याला अजून 2 दिवस ठेवायचं आहे. तर म्हणजे आपली जी आवळा कँडी आहे ती खूपच छान लागते. आता बघा, आता दुसरा दिवस आहे, तर अजून परत आपण हे हलवून घेतलं आणि परत यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि परत आता आपण हे दुसऱ्या दिवशी बघणार आहेत. तर बघा इथे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण आता हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता बघू शकता तुम्ही आपला आवळा जो आहे तो पूर्णपणे या गुळाच्या पाकामध्ये मुरलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसत आहे. तर आता हा जो गुळातला आवळा आहे तो आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहे. म्हणजे जे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे आपण नितळून घेणार आहेत. तर गुळाचं जे पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही. तर तुम्ही त्याचं सरबत म्हणून सुद्धा पिऊ शकता. हे जे गुळाचं पाणी आहे ते फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही. एखाद्या स्वच्छ बरणीमध्ये जर भरून ठेवलं तर तुम्ही आवळ्याचं सरबत म्हणून सुद्धा पिऊ शकता. आता बघा सर्व आवळा जो आहे तो आपण अशा या चाळणीवर काढून घेणार आहेत आणि पूर्णपणे जे पाणी आहे ते निपटून घेणार आहेत. आणि पाणी पूर्णपणे हे गुळाचं पाणी निपटलं, की आपण हे उन्हामध्ये सुकत ठेवणार आहेत. आता बघा पाणी पूर्णपणे आपलं हे जे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे निपटून झालेलं आहे आणि आता हीच कँडी आपण उन्हामध्ये सुकवून घेणार आहेत. आता बघा इथे आपण ही कँडी जी आहे ती उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. तर जर तुमच्या घरासमोर किंवा ऊन येत नसेल तर तुम्ही ही फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. पण फॅन खाली जर सुकवली तर ती जास्त दिवस टिकणार नाही. म्हणून शक्यतो ही कँडी जी आहे ती आपल्याला कडक उन्हामध्येच वाळवून घ्यायची आहे. तर इथे बघा आपण कडक उन्हामध्ये 1-2 दिवस वाळवल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही रंग तर खूपच छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसत आहे. तर ही खायला सुद्धा खूपच छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.